जय शिवराय मित्रांनो, फेब्रुवारीतल्या शेवटच्या आठवड्यामधल्या अवकाळी संदर्भात थोडं विश्लेषण बाकी आहे। महत्त्वाचं म्हणजे 2 दिवसापासून पाकिस्तानमध्ये पावसाच्या सरी चांगल्याच कोसळत आहेत। आता तुम्ही म्हणाल त्याचा महाराष्ट्राशी काय संबंध आहे? तो संबंध तुम्हाला दिनांक 18 तारखेला पाहायला मिळणार आहे। मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात एकंदरीत ढगाळ वातावरणाची व्याप्ती 70% वरती जाते। पाऊस पडण्याची व्याप्ती मात्र खूप कमी आहे। यामध्ये फक्त ढगाळलेलं वातावरण आहे। कुठे मोठे झाला तो बाय चान्स एखादा सटकारा किंवा एखादा अपवाद आपण म्हणूयात, पण दिनांक 23 फेब्रुवारी रोजी वातावरण हे थोडं मोठं रूप घेतंय, ते पण एमपी मध्ये। एमपी मधल्या अनेक भागांना त्यावेळी अवकाळी पावसाचा अलर्ट आहे। व्याप्ती प्रत्येक जिल्ह्यागणिक थोडी वेगळी आहे। यामध्ये जबलपूर, भोपाळची व्याप्ती 70% एवढी पोहोचते। त्याजवळ असलेला आपला महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग म्हणजेच अकोला, नागपूर जिल्ह्याला 23 तारखेनंतर थोडा धाक आहे। आता इन्सेंटिसीची बाजू बघून तोही अंदाज व्यक्त करूयात। मित्रांनो, वारे अजूनही त्या वातावरणाला तिकडेच ढकलण्यामध्ये आतापर्यंत यश आणतील। आता उद्या येणाऱ्या वातावरणामध्ये आभाळाची गर्दी पाहता 23 तारखेच्या वातावरणामध्ये अवकाळी रूप हे काही भागांना आहेच। महाराष्ट्रामध्ये ह्या पुढील वातावरणाचा धाक कोणत्या भागांना राहील हे देखील लक्षात घ्या। आता महत्त्वाचं असं आहे, सध्या गरमीची लेवल आणि टेम्परेचर ही दिवसेंदिवस पर्सेंटेज मध्ये वाढ होत चालली आहे आणि त्याच्या मराडावरती आहे विदर्भ जिल्हा। आता नांदेड पासून यवतमाळ ते यवतमाळ पासून अकोला, अमरावती भागांमध्ये बाष्प संख्या येणाऱ्या 18 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी 18 फेब्रुवारीला वाढणार आहे। त्यामध्ये लातूर, परभणी, जालना एकंदरीत पाहायला गेलं तर मराठवाड्याचा आणि विदर्भाचा समावेश होतोच आणि ते वातावरण नक्कीच 19 तारखेला आणि 21 तारखेला कमीही होऊन जाईल। त्यामध्ये फारसं घाबरण्यासारखं नाहीये, पण येणाऱ्या 23-24 तारखेचं वातावरण हे एमपी मध्ये मोठा आविष्कार घडून आणणार आहे। तिथे अवकाळी पावसाच्या बऱ्याच भागांना तडाखे बसणार आहेत। वारे अजूनही या वातावरणाला तिकडेच दाबवण्याचा प्रयत्न करतायत। वारे जर 18 तारखेला किंवा 19 तारखेला या वातावरणाच्या डायरेक्शन नुसार आणि आपल्या मॉडेलनुसार जर ते वारे कमजोर पडलेच तर 23 तारखेला हे गोष्टी घडतील। सध्या या रिपोर्टमध्ये फक्त एवढं सांगू शकतो, ह्या वातावरणाची येण्याची टक्केवारी महाराष्ट्राकडे फारशी मोठी नाहीये, पण तरी सुद्धा ह्या 23 आणि 24च्या काळामध्ये विदर्भाला धाक मात्र आहेच। कमीत कमी 10-5 गावांना तरी हा अवकाळी आपला तडाखा देऊ शकतो। या व्यतिरिक्त अजूनही सांगायचं म्हणलं, आता हा उद्याचा मी 18 तारखेचा जो काही अंदाज सांगतो आभाळाची गर्दी वगैरे करणारा, तो सुद्धा एमपी मध्ये प्रभाव टाकतो आहे। त्यामुळे जवळच असलेल्या जळगाव जिल्ह्याला त्याच्या काही हलक्या किंवा मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे। ती तारीख सुद्धा 18 किंवा 17 पहाटे असू शकते। आता या दोन्ही तारखेचा डिफरन्स एवढा आहे की हे 2 टप्पे आहे। तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की पाकिस्तानमध्ये मागील 2 दिवसापासून वातावरण सक्रिय आहे। आज सुद्धा तिथे त्या भागाच्या पश्चिमी भागांमध्ये चांगलाच पाऊस चालू आहे। त्याचे बाष्प उरलेले हे गुजरात मार्गे महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते आणि त्याचे पडसाद 17 आणि 18ला एमपी मार्गे थोडेफार प्रमाणात नाशिक जिल्ह्याला 17 तारखेला आभाळ येईल। 18 तारखेला मराठवाडा आणि विदर्भालाही आभाळ झाकळून येईल। धोके मात्र उद्या परवाच्या दिवशी थोडे कमी आहेत, पण येणाऱ्या 23 तारखेला ही सक्रियता वाऱ्याने जर अक्षम ठरले तर नक्कीच वाढू शकते। त्याबद्दल आपण 18 तारखेचा व्हिडिओ देखील पाहणं गरजेचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच ध्यानात ठेवा की 23 तारखेला येणाऱ्या वातावरणाच्या अगोदर आपल्याला काय नियोजन करायचंय किंवा तुमच्या भागांमध्ये सांगितलेल्या भागांमध्ये ज्या अडचणी सांगितल्या त्या भागाविषयी काय कामं चालू आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा। जय शिवराय, धन्यवाद।